आपल्या बऱ्याचशा युवकांना हा दूध व्यवसाय करायचा आहे आणि दूध व्यवसाय करत असताना त्यांच्याकडे भांडवल आहे आणि म्हशी घ्यायची तयारी करत असाल तर हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि असा जर कोण उत्साही तुमचा म्हशी घेण्यासाठी मित्र असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या अकाउंटला फॉलो नक्की करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे की मशीनची खरेदी कशी करायची. तर खरेदी करत असताना तुमच्याकडे मित्रांनो भांडवल तर आहे आणि भांडवल आहे आणि म्हणून तुम्ही तुमची कॅपॅसिटी आहे बाबा तुम्ही 6 म्हशी घेणार आहात. 6 म्हशी घेण्याचं तुमचं बजेट आहे. तर 6 म्हशी घेण्याचं बजेट असेल तर तुम्ही एकत्र 6 म्हशी कधीच घेऊ नका मित्रांनो. म्हशी घेत असताना 2 टप्प्यामध्ये घ्या. सुरुवातीला 3 म्हशी घ्या. 3 म्हशी घेतल्यानंतर ना मित्रांनो काय होतंय की प्रत्येक म्हैस तुम्हाला काय वर्षभर दूध देत नाही. त्यांचं प्रमाण असतं ठरलेलं, तो काळ ठरलेला असतो. गाप गेल्यानंतर दूध कमी कमी येत जातं. त्यावेळी पहिल्यांदा 3 म्हशी घेतल्या तुम्ही की त्या 3 म्हशींचं 7 ते 8 महिन्यापर्यंत दूध काढल्यानंतर त्यांच्यातून जो येणारा इन्कम आहे त्या दुधाच्याच इन्कम मधून पुढच्या 7 ते 8 महिन्यानंतर तुम्ही 3 म्हशी घ्या. जेणेकरून ह्या पहिल्या घेतलेल्या 3 म्हशी तुमच्या दूध देऊन गाप गेलेल्या असतील आणि त्यांचा भाकड काळ चालू असेल तेव्हा तुम्हाला त्या नवीन घेतलेल्या 3 म्हशींचं दूध चालू होईल. त्यामुळे काय होईल तर तुमचं वर्षभर दुधाची जे सातत्य आहे ते वर्षभर दुधातलं सातत्य टिकून राहील आणि तुमच्या व्यवसायामध्ये दुधाची कमतरता कमी येणार नाही, चढ उतार कधी होणार नाही, एकसारखेपणानं मित्रांनो राहील. त्यामुळे जर असं तुम्ही विचार करत असाल म्हशी घेण्याचा तर मी जे सांगितलंय अशा पद्धतीने तुम्ही 2 टप्प्यामध्ये म्हशी खरेदी करा आणि नक्कीच तुम्हाला मग याच्यामध्ये यशस्वीरित्या तुम्ही हा व्यवसाय करू शकता. तर तुमचा जो मित्र एखादा जर करायचा असेल, म्हशी घ्यायच्या तयारीत असेल तर लवकर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्याला कुठलंही नुकसान होणार नाही आणि ह्या अनुभवातील माझ्या माहिती आहे त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होईल. तर माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.